नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शन अंशदानबाबत नवीन नियम लागू, मार्गदर्शक तत्त्वे जारी, तर प्रत्येक पेन्शनधारकांना माहीत असणे आवश्यक. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्ही पेन्शनधारक असाल आणि EPFOचे सदस्य असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. EPFOने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आता प्रत्येक नियोक्त्याने 15 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यात दिलेले योगदान जमा करावे लागेल. जर EPFमध्ये योगदान देण्यास विलंब होत असेल तर पेन्शनधारकांना काय दंड भरावा लागेल, चला तर जाणून घेऊया. EPFमध्ये योगदान देण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास त्यासाठी कंपनीवर दंड आणि व्याज आकारले जाते. यासाठी EPFOच्या वतीने केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की जर नियोक्त्याने योगदान दिले नाही तर उर्वरित रकमेवर दंड आणि व्याजही भरावे लागेल. जर हा विलंब 2 महिन्यापेक्षा कमी असेल तर 5% दंड आकारला जाईल. जर 2 महिने ते 4 महिन्यापर्यंत 10%, तर 4 ते 6 महिन्यासाठी 15%, तर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी 25% पर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा दंडही भरावा लागेल आणि पेन्शनमध्येही मोठे नुकसान होऊ शकते. EPFमध्ये पैसे जमा करण्यास विलंब झाल्यास पेन्शनधारकांनी काय करावे, चला तर पाहूया. कंपनीकडून EPFमध्ये योगदान देण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास कर्मचारी EPFOमध्ये नियोक्त्याविरुद्ध तक्रार करू शकतो. EPFO न्यू अपडेटची रक्कम व्याज आणि दंडासह वसूल करू शकते. तर दुसरीकडे जर एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना PF योगदानामध्ये उशीर केला तर EPF कायदा 1952च्या कलम 70 नुसार नियोक्त्याला उर्वरित रकमेवर व्याज द्यावे लागेल. त्यामुळे आता या नवीन नियमानुसार पेन्शनधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा दंड भरावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचे कोणत्याही पेन्शनचे नुकसान होणार नाही. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.